आणि आता एक हिंद केसरी स्पर्धेबाबतची मोठी बातमी येते आहे। महेंद्र गायकवाड हा 52व्या हिंद केसरी स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे आणि ही देशभरात गाजलेली हिंद केसरी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये 52व्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये महेंद्र गायकवाड यांना अखेर बाजी मारलेली आहे। वैभव बोडके याविषयी अधिक माहिती देतात। वैभव, कशी झाली ही स्पर्धा, काय खासियत ठरली या स्पर्धेची? अमोल, नक्कीच लालग्या मातीतला जो रांगडा खेळ म्हणून ओळखला जातो कुस्ती, या साताऱ्यामध्ये हिंदी केसरीची स्पर्धा भरली होती आणि आता 52व्या हिंदी केसरीचा जो मानकरी आहे तो महेंद्र गायकवाड ठरला आहे। कुस्तीच्या सुरुवातीलाच महेंद्र गायकवाडने पृथ्वीराज मोहोळचा हात पिळल्यानंतर कुस्ती काही वेळ थांबली होती। पहिल्या डावामध्ये जो महेंद्र गायकवाड याने मोठा डाव टाकला आणि त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळला त्याचा हात पिळला आणि त्यानंतर ती कुस्ती काही वेळ थांबली होती। पृथ्वीराज मोहोळच्या हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने माघार घेतली आणि 52व्या हिंदी केसरी स्पर्धेचा जो मानकरी आहे तो महेंद्र गायकवाड ठरला। अत्यंत ही मोठी स्पर्धा मानली जाते आणि या स्पर्धेचा मानकरी आता 52व्या स्पर्धेचा तो महेंद्र गायकवाड ठरला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर जे मोहोळचे कोच आहे ते देखील मोठ्या प्रमाणावर संतप्त देखील झाले होते। हा सामना सुरुवातीला रंगला आणि त्यामध्येच त्यानं अचानक त्याचा हात पिळल्यानंतर जी मोठी थोडा वेळ काही थांबण्यात आला तो सामना, त्यानंतर डायरेक्ट तो जो हिंद केसरीचा जो पैलवान आहे पृथ्वीराज मोहोळ त्यानं माघार घेतली आणि ह्या स्पर्धा उरकली। त्यानंतर आता जर पाहिलं तर हिंद केसरीच्या कुस्तीच्या स्पर्धेचा मानकरी हा महेंद्र गायकवाड ठरलाय। निश्चित, धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीबद्दल।